ऐसान फरामोश तू फक्त दगडच मागताय पोट भरायला आलं एवढं लक्षात राहू द्या. मधले पत्थरबाज. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये. तुमच्यातले किती जण हिंदी बिग बॉस बघतात, फॉलो करतात मला माहिती नाही. कालच्या हिंदी बिग बॉसच्या एपिसोडमध्ये मंडेच्या एक अनॲक्सेप्टेबल अशी गोष्ट झालेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल बिग बॉसमध्ये काश्मीरमधली एक फराना म्हणून मुलगी आणि पंजाबचा की हरियाणाचा तो शाहबाज आहे, हे दोघांचं आणि प्रणीतचं त्यांचं भांडण चाललं होतं. त्या भांडणामध्ये फराना आणि शाहबाजने एक घराच्या बाहेरची अशी गोष्ट खेचली आणि ते दोनच वाक्य होते, परंतु ते वाक्य प्रणीतशी रिलेटेड तेवढे जास्त नव्हते जेवढे आपल्या सगळ्यांशी रिलेटेड आहेत. तुम्ही एकदा आधी हा व्हिडिओ बघा, त्यानंतर बोलूया. इस बंदे की कॉमेडी जाके मरो तुम लोग कहीं पे. इस बंदे की कॉमेडी शो में जाते थे तुम लोग. ऐकला व्हिडिओ? ही आहे शिवराळ फाटक्या तोंडाची ही खळकटी. 2-2 दिवस आंघोळ करते की नाही माहिती नाही, तोंडाकडे बघितलं तर खरकटच तोंड वाटतं साधारण कदाईचं. ही फराना आणि तो दुसरा जो आहे ना तो शंडबाज. शंड माणूस आहे, शंडबाज आलाय डेरा घेऊन तिथं बिग बॉसमध्ये. तिच्याबद्दल बोलताना ह्यांनी एक प्रकारे लेवल सरकवली स्वतःची. तो चोमू शंडबाज प्रणीतला म्हणतो तेरे जबान से साफ करूंगा. ते काहीतरी काचेचं साफ करण्याचं प्रकरण होतं, तर तो डायरेक्टली सुरुवात झाला तेरे जबान से साफ करूंगा, म्हणजे तुझ्या जिभेने साफ करायला लावेल. तर हा जर असं बोलल्यानंतर समोरचा माणूस शांत का बसेल? मग त्याची लायकी निघाली, त्याला कुत्रं बोललं गेलं, वॉटेवर जे काय बोललं गेलं ते घरातलं होतं, त्यांच्या दोघांच्यामध्ये होतं. मग बोलताना त्या दोघांची खरकटी आणि त्या शंडीची अशी जीभ घसरली, गुज खाल्लं त्यांनी. काय घालायची ते तिथले मुद्दे काढा ना तुम्ही. प्रणीतच्या ऑडियन्सला मध्ये घ्यायचं तुम्हाला हक्क कोणी दिला? प्रणीतची ऑडियन्स ही 70-80% सगळं मराठी माणसं आहेत, महाराष्ट्रीयन लोक आहेत. हे मी का म्हणतोय हे तुम्ही समजून घ्या. भले तुम्ही प्रणीतचं शो बघितला नसेल, प्रणीतबद्दल ऐकलं नसेल, किंवा जरी तुम्हाला माहिती नसेल, तरी प्रणीतची ऑडियन्स ही 70-80% महाराष्ट्रीयन मराठी माणसं आहेत किंवा महाराष्ट्रात राहणारीच लोक आहेत बऱ्यापैकी. आणि ती खरकटी सडकी म्हणते ऐसे ऑडियन्स हो तुम लोग, इसके जोक सुनते हो, मरो जाके कहीं पे. ऐसान फरामोश तू फक्त दगडच मारायच्या लायकीशीस. त्या पोराने एवढी मदत केली तुला, एवढा सपोर्ट केला आणि असं पत्थरबाजी करून तू पांग फेडते. पत्थरबाज बरोबर आहे. तू नावाला आणि गावाला दोघांनाही जागते. शंडेला तर बोलूनच फायदा नाही, तो शंडच आहे, नावाचा शंड आहे. प्रेक्षकांची खिल्ली उडवताय ना, त्याच प्रेक्षकांच्या मातीमध्ये येऊन भीक मागताय पोट भरायला आलं एवढं लक्षात राहू द्या. मधले बरेच मुद्दे विकेंडच्या वारला घेतले जात नाही. सलमान त्यावरती बोलत नाही. हा मुद्दा तेवढा हलक्यात घेतला नाहीच पाहिजे. प्रणीतच्या ऑडियन्सबद्दल बोलूच शकत नाही. सलमानने विकेंडच्या वारला त्या खरकटीला आणि त्या शंडेला झाप झापलंच पाहिजे. पहिलं कमेंटमध्ये जावा, कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. मित्रांनो, मुद्दा वाटतो तेवढा सोपा नाही आहे. या लोकांच्या मनात आहे ना कुठं ना कुठं तरी आपल्याबद्दलची खतगत आहे ना, मराठी माणसाबद्दलची, महाराष्ट्राबद्दलची, ही अशी बाहेर निघते. त्यामुळेच त्या प्रणीतला एवढं हेट करतात, तुच्छ लेखतात, कमी समजतात. पहिले जाऊन ह्या शंड आणि त्या खरकटीबद्दल जाऊन कमेंट करा. हा मुद्दा विकेंडच्या वारला आलाच पाहिजे पुढे, आणि ह्याला पुढे नेणं हे आपलं काम आहे ना. सुट्टी द्यायची नाही. आपल्याला जे पटणार नाही त्यावर असेच बोलू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. धन्यवाद.